होय. असं होता की तुम्ही जे सांगितलं की कधी नेहमी आपली ही चेतना आणि भावना ही नेहमी प्रामाणिक ठेवावी. मग कधी-कधी असं एक येतं की कधी-कधी आपली चेतना आणि भावना पण प्रामाणिक असते आणि कुठली कृती करायची असते, तर त्याच्यासाठी पण आपण एक प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. पण आपण काही त्या स्तरावर नसतो, की दोन्ही गोष्टी कधी-कधी त्याच्यामध्ये हे होऊ शकतात, की भावना प्रामाणिक असते, पण ती ॲक्टिव्हिटी चुकीची होऊन जाऊ शकते. मग अशा वेळेस अ, 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 कोणी आपली जी भावना आंतरिक आहे, ते शेवटी भगवंत बघतात. मग ते काय कोणी असं सगळेच बघू शकतात असं नाही. मग अशा वेळेस ती जी निगेटिव्हिटी येते किंवा जी गोष्ट घडलेली असते, तिला आपण पॉझिटिव्ह पद्धतीने किंवा या सकारात्मक पद्धतीने करण्याचा प्रयत्नही करतो. पण ते करत असताना काही नकारात्मक गोष्टींना सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेस आपलाच आपल्याबरोबर एक संघर्ष होतो. तर मग अशा वेळेस आपल्यासाठी आपल्याला ज्या निगेटिव्ह भावना येतात, तर त्या नकारात्मक भावनेवर आपण कशा पद्धतीने मात केली पाहिजे आणि त्या सेवेप्रती पण आपण अजून जास्त प्रामाणिक आणि उत्साही राहण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे? आपण जगन्नाथपुरीत आहोत आज आणि जगन्नाथपुरीचे राजे होते महाराज प्रतापरुद्र. आजच्या प्रवचनाची सुरुवात मी तिथून केली होती की महाराज प्रतापरुद्र श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण यात्रेला जेव्हा निघाले तेव्हा खूप दुःखी झाले आणि त्यांना खरं तर श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायचं होतं, पण 2 वर्ष श्री चैतन्य महाप्रभू हे दक्षिण भारतात निघून गेले. त्यानंतर वापस आले, पण राजा प्रतापरुद्र यांना त्यांनी दर्शन दिले नाही. महाराज प्रतापरुद्र हे कित्येक वर्ष जगन्नाथपुरी त्या भागाचे राजे आहेत आणि त्या भागामध्ये श्री चैतन्य महाप्रभू हे सर्व भक्तांचे नेते आहेत आणि सगळे भक्त म्हणतात श्री चैतन्य श्री चैतन्य श्री चैतन्य. त्यांनी दिलेलं हरिनाम स्वीकारलाय, त्यांनी दिलेला भक्तीचा पथ स्वीकारलाय. फक्त एका व्यक्तीला त्या संपूर्ण भागामध्ये कृपा नाही मिळाली. कोण आहे ते व्यक्ती तुम्ही सांगू शकता? संदिनी शक्ती माताजी. हां, राजा प्रतापरुद्र प्रभूजी. महाराज प्रतापरुद्र कधी कधी असा विचार करतात. एक श्लोक येतो तिथे, म्हणतात सार्वभौम भट्टाचार्यांशी बोलतात आणि म्हणतात, काय हो, श्री चैतन्य महाप्रभूंनी अशी शपथ घेतली आहे का की श्री चैतन्य महाप्रभू पूर्ण ब्रह्मांडाचं तारण करतील, फक्त राजा प्रतापरुद्राचं तारण नाही करणार? असं आहे का हो? असं सार्वभौम भट्टाचार्यांना विचारतात. सार्वभौम भट्टाचार्यांना एवढं वाईट वाटतं, कारण श्री चैतन्य महाप्रभूंनी राजगुरु सार्वभौम भट्टाचार्य यांना कृपा दिली. त्या राजांचे प्रतिनिधी जे दक्षिण भारतात होते रामानंद राय, त्यांना कृपा दिली. इथे सर्वांना कृपा दिली. श्रीमंत असू दे, भवानंद राय हे श्रीमंत व्यक्ती होते, त्यांना कृपा दिली. कोणाला श्री चैतन्य महाप्रभूंनी कृपा नाही दिली. आणि आपण अनेक वेळा हा श्लोक बोलतो, पात्र अपात्र ना देखी स्थान स्थान, जार जैसे मिले तार करे प्रेम दान. पात्र अपात्र श्री चैतन्य महाप्रभूंनी कोण पात्र आणि कोण अपात्र बघितलं नाही. पण या सर्व श्लोकांना महाराज प्रतापरुद्रांना असं वाटायचं एक अपवाद आहे. महाराज प्रतापरुद्रांना वाटायचं श्री चैतन्य महाप्रभू ब्रह्माजींना कृपा देतील, नास्तिकांना कृपा देतील, जगाई मधाईला कृपा दिली श्री चैतन्य महाप्रभूंनी, पण मी एक राजा आहे, मला कृपा नाही देणार. आणि मी काय नास्तिक राजा आहे? जेव्हा जगन्नाथ बलदेव सुभद्रा रथयात्रेसाठी बाहेर येतात तेव्हा मी सगळ्यांच्या देखत झाडू मारतो. एक राजा आपल्या हातामध्ये झाडू कधी हातात घेतो का? पण महाराज प्रतापरुद्र म्हणतायत, माझ्यामध्ये काय चूक आहे, मी काय कोणाला छळलंय? तर महाराज प्रतापरुद्रांची जर तुम्ही कथा चैतन्य चरितामृत वाचली, त्यांनी कधीही कोणाही वैष्णवांचा अपराध नाही केलाय. त्यांनी कधीही कुठलाही नास्तिकवाद नाही केलाय. त्यांनी कधीही वैदिक संस्कृतीच्या विरुद्ध कधी नाही केलंय. उलट एवढे छान राजे होते की शेजारी बंगालमध्ये नवाब हुसेन शाह नावाचे राजा होते, पण ते कधी ओरिसामध्ये प्रवेश नाही करू शकले. गोपाळ, थोडं म्यूट कर स्वतःला. ते कधी ओरिसामध्ये प्रवेश नाही करू शकले. असे हे राजे आहेत, परम वैष्णव आहेत. जगन्नाथ बलदेव सुभद्रांचे परम वैष्णव आहेत. जगन्नाथ बलदेव सुभद्रांचे नम्र सेवक आहेत, वैष्णवांची सेवा करतायत. रामानंद राय यांना श्री चैतन्य महाप्रभू दक्षिण भारतामध्ये भेटले आणि दक्षिण भारतामध्ये त्यांना श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले, तुम्ही हे सगळं सोडून द्या आणि तुम्ही जगन्नाथपुरीला या. रामानंद राय त्यांची तिकडची ती जी नोकरी होती ती सोडून जगन्नाथपुरीला आले आणि ही गोष्ट त्यांनी राजांना सांगितली.
तुम्ही मला तिथे नेमणूक केली होती दक्षिण भारतामध्ये, पण श्री चैतन्य महाप्रभू तिथे आले तेव्हा मला म्हणाले जगन्नाथपुरीत या, तर मी ती माझी नोकरी सोडतोय, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी माणसाला तिकडला लोकल जमीनदार बनवा आणि मी जगन्नाथपुरीत आलोय. विचार करा, राजाला कृपा नाही मिळाली आणि राजाच्या सेवकाला, जो तिथला एक छोटा राजा होता, त्याला श्री चैतन्य महाप्रभूंनी एवढी कृपा दिली आहे. श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात तू आता पुरीला ये आणि माझा जवळचा तू नित्य संगी बन. हे ऐकून महाराज प्रताप रुद्रांच्या हृदयाची काय अवस्था झाली असेल. आणि जर ते कोणी साधारण व्यक्ती असते तर म्हणाले असते, अच्छा मला कृपा नाही देणार का, तर मी राजा आहे म्हणून. आणि रामानंद राय कोण होते? साधू होते, वैष्णव संन्यासी होते. रामानंद राय तिकडले राजे होते, छोटे राजे होते. तर छोट्या राजांना कृपा आणि मोठ्या राजांना काय नाही देणार कृपा. या सगळ्या गोष्टींमध्ये महाराज प्रताप रुद्रांकडे 1008 कारण आहेत श्री चैतन्य महाप्रभूंवर क्रोध करण्याचे किंवा श्री चैतन्य महाप्रभूंना वाईट नाव ठेवण्याचे. पण प्रतापरुद्र महाराजांनी रामानंद रायांना सांगितलं, तुम्ही किती सौभाग्यशाली आहात हो, जी कृपा मला नाही मिळाली ती तुम्हाला मिळाली. आजपासून तुम्हाला मी पगार दुप्पट देणार, पण तुम्ही ती नोकरी सोडून द्या. तुम्ही केवळ इथे श्री चैतन्य महाप्रभूंच्या म्हणण्यानुसार जगन्नाथपुरीत राहा, त्यांच्याशी तुम्ही चांगलं संभाषण करा, त्यांना तुमच्याकडून ज्या ज्या अपेक्षा आहेत त्या करा आणि तुम्हाला मी दुप्पट पगार देणार. म्हणजे यांनी कधी वैष्णवांना त्रास नाही दिला. यांनी जगन्नाथ बलदेव सुभद्राची जी प्रदेश होता त्याला नवाब हुसेन शाह पासून सांभाळून ठेवलं. म्हणजे किती उत्कृष्ट राजा, नम्र आहेत. जगन्नाथ बलदेव सुभद्रांच्या रथयात्रेसमोर झाडू मारतायत. आणि सगळ्यात मोठा एक संघर्ष असतो वैष्णवांना, दुसऱ्या कुठल्या वैष्णवाची प्रगती बघून हृदयाला आवरणे, की यांची कृपा याला कशी काय मिळते आणि मला का नाही मिळते, याच्यामध्ये मत्सर येऊ शकतो. पण हा जो मोठा डोंगर आहे, हा मोठा डोंगर पण महाराज प्रतापरुद्रांनी पार केला आणि रामानंद रायशी यांनी द्वेष नाही केला. उलट रामानंद रायला त्यांनी दुप्पट पगार देऊन म्हणाला, तू इथे राहा, तू सुखी राहा, पण तू श्री चैतन्य महाप्रभूंना नाराज करू नको. तर महाराज प्रतापरुद्रांमध्ये काय दोष आहे? महाराज प्रतापरुद्रांमध्ये एकही दोष नाही आहे, सर्व गुण संपन्न आहे. एका श्लोकामध्ये सार्वभौम भट्टाचार्य श्री चैतन्य महाप्रभूंना जेव्हा विनवणी करतात तेव्हा म्हणतात की जगन्नाथ सेवक राजा किंतु भक्तोत्तम. हा जो राजा आहे ना, हा जगन्नाथ सेवक आहे आणि भक्तोत्तम आहे, सर्व भक्तांचा श्रेष्ठ भक्त आहे. अशा राजाला तुम्ही का नाही दर्शन देत? म्हणजे असा कुठला अवगुण आहे जो प्रतापरुद्र महाराजांमध्ये नाहीये आणि असा कुठला सद्गुण आहे जो महाराज प्रतापरुद्रांमध्ये नाहीये आणि अवगुण कुठला आहे जो आहे. पण अशा या राजाला पण श्री चैतन्य महाप्रभूंनी काही वर्षांसाठी दूर ठेवलं. आणि हे दूर ठेवण्याचं एकच कारण होतं, त्यांच्यामध्ये उत्कंठ निर्माण करणे. जेव्हा आपल्या मनामध्ये उत्कंठ निर्माण होते तेव्हा परमेश्वराप्रती आपण जवळ जातो. मी इतक्यात रोजच्या वाचनामध्ये भागवताचा 6वा स्कंद वाचतोय आणि काल 2रा अध्याय वाचत होतो आणि त्याच्यामध्ये येतं की अजामिळाची जी कथा आहे ती येते आणि विष्णुदूत हे यमदूतांना थांबवतात आणि यमदूत मग परत जातात आणि विष्णुदूत आणि अजामिळ हे दोनच आता व्यक्ती तिथे आहेत आणि अजामिळाने ते सगळं संभाषण ऐकलंय विष्णुदूतांमध्ये आणि यमदूतांमध्ये. आणि तेव्हा अजामिळाला असं वाटतं की अरे या विष्णुदूतांनी मला नरकात जाण्यापासून वाचवलं, मी यांना थोडे धन्यवाद म्हणायला पाहिजे. आणि ते विष्णुदूतांकडे असं वळतात, तेवढ्यात विष्णुदूत गायब होतात. तर त्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की विष्णुदूतांनी येऊन अजामिळाला वाचवलं, पण अजामिळाला जेव्हा धन्यवाद अर्पण करायचे होते तेव्हा विष्णुदूत तत्क्षण गायब झाले. असं का बरं? तर प्रभुपाद लिहितात विष्णुदूत हे विष्णूंचे प्रतिनिधी आहेत आणि विष्णुदूतांना अजामिळाच्या मनामध्ये एक उत्कंठा निर्माण करायची होती. काय होतं, जेव्हा आपल्याला कोणाला तरी धन्यवाद म्हणायचे असतात आणि तो व्यक्ती दिसतो तेव्हा आपण म्हणतो ना, अरे थोडे बिझी दिसत आहेत, तर कधी हे फ्री होतील आणि कधी मी जाऊन त्यांना धन्यवाद म्हणेन. ते एक उत्कंठा निर्माण होते. आणि जेव्हा आपण खरोखर ती उत्कंठा व्यक्त करतो आणि सांगतो खूप खूप धन्यवाद, तुमच्यामुळे माझ्या जीवनामध्ये असं परिवर्तन झालं वगैरे वगैरे वगैरे, त्या क्षणानंतर आपल्या हृदयामध्ये उत्कंठा राहते का नाही? म्हणून जेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त करतो त्या भावना व्यक्त करण्याच्या त्या क्षणापर्यंत आपल्या मनामध्ये उत्कंठा आहे
आणि त्या क्षणापर्यंत आपल्या मनामध्ये उत्कंठा आहे, म्हणजे त्या क्षणापर्यंत आपण मनन करतोय. पण आपण एकदा का आपली कृतज्ञता व्यक्त केली, एकदा का आपण आपले भावना व्यक्त केले, तर मग आपली उत्कंठा, आपल्या भावना थंड होतात. म्हणून प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये लिहितात की ते विष्णुदूत अजामिळाची कृतज्ञता स्वीकार न करता अदृश्य का झाले, तर म्हणतात विष्णूंचे प्रतिनिधी म्हणून त्यांना अजामिळाच्या मनामध्ये ती उत्कंठा निर्माण करायची होती. तर जर तुम्ही अजामिळाच्या दृष्टिकोन घेतला तर तुम्ही म्हणाल, प्रभूजी हे चुकीचं झालं नाही का हो? विष्णुदूत आले, त्यांनी त्याला नरकाला जाण्यापासून वाचवलं, पण एक शब्द बोलण्याची संधी पण नाही दिली आणि निघून गेले. आणि त्या क्षणानंतर अजामिळ किती वर्ष पृथ्वीवर राहिला माताजी? त्या बरेच वर्ष. क्षणानंतर जेव्हा विष्णुदूतांनी अजामिळाला वाचवल्यानंतर अजामिळ 12 वर्ष पृथ्वीवर राहिला. 12 वर्ष तपस्या केली हरिद्वारमध्ये, आणि नंतर हरिद्वारमध्ये मग वैकुंठ विमान आला आणि अजामिळ निघून गेला. म्हणजे एका अर्थाने त्याच्या जीवनामध्ये खूप सुवर्ण संधी आली आणि त्याला परमेश्वरांनी वाचवलं आणि वैष्णवांनी वाचवलं. पण वैष्णव असतात. वैष्णव तत्क्षण निघून गेले. वैष्णवांना त्यांची स्वतःची वाहवा ऐकायची गरज नव्हती. वैष्णवांना त्यांच्या प्रती कृतज्ञता ऐकायची गरज नव्हती. वैष्णवांनी आपली सेवा केली, चटकन निघून गेले. पण श्रील प्रभुपादांनी याला खूप सुंदर दृष्टिकोन दिलाय, सांगितलंय परमेश्वराप्रती आणि परमेश्वराच्या भक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची उत्कंठा निर्माण करून गेले. आणि 12 वर्ष अजामिळ त्या उत्कंठेत जगले. आणि त्या 12 वर्ष त्या उत्कंठेत जगल्यानंतर जेव्हा ते वैकुंठ विमान आलं असेल, तेव्हा किती आनंदाने गेले असतील. तशाच प्रकारे महाराज प्रतापरुद्र अनेक वर्ष विचार करतात, याला कृपा मिळाली, त्याला कृपा मिळाली, याला श्री चैतन्य महाप्रभूंनी आलिंगन केलं, याला श्री चैतन्य महाप्रभूंनी आलिंगन केलं. एका व्यक्तीला श्री चैतन्य महाप्रभूंनी बहिष्कार केला होता, आणि ते आहेत जगन्नाथपुरीतले सर्वात श्रेष्ठ, सर्वात नम्र, सर्वात निर्मत्सर भक्त. तर कोणी म्हणेल, प्रभूजी हे काय माझ्या बुद्धीत पटत नाही. बुद्धीत पटलं असतं तर आपण वैष्णव नसतो. ज्या दिवशी आपण विष्णूला आणि वैष्णवांना, शुद्ध वैष्णवांना आपल्या बुद्धीमध्ये आपण समजू शकू, त्या दिवशी आपल्याला समजायला पाहिजे काहीतरी विचित्र झालंय. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी एवढ्या उत्कृष्ट वैष्णवासोबत असा हा आचरण का केलं? 2 कारण आहेत. एक म्हणजे एक श्रेष्ठ शिष्टाचार स्थापित करण्यासाठी. एक संन्यासीनी नेहमी सोयी सुविधांपासून दूर राहायला पाहिजे. एका संन्यासानी जे लोक त्यांना सोयी सुविधा देतात त्यांच्या आहारी न जाता त्या सोयी सुविधा प्रचारासाठी वापरायला पाहिजेत. पण जर आपण सतर्क नसलो तर आपण त्या सोयी सुविधांच्या आहारी जाऊन आपलं वैराग्य सोडू शकतो. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू हे एक आदर्श वैरागी जीवन आपल्याला सांगतायत की सोयी सुविधा देणाऱ्या व्यक्तींच्या जवळ गेलो तर एक पतन होण्याचा चान्स असतो, तर नेहमी सतर्क राहायला पाहिजे. हे पहिले शिकवण देत आहेत. आणि दुसरी शिकवण देत आहेत, महाराज प्रताप रुद्र किती मनामध्ये आतुर होत आहेत, नाही आज कृपा मिळेल, नाही आज कृपा मिळेल, नाही आज कृपा मिळेल. शबरी किती वर्ष जंगलामध्ये वाट बघते, आज कृपा मिळेल. रामचंद्र आज येत आहेत का? नाही आले, ठीक, नो प्रॉब्लेम, उद्या येतील. अनेक वर्ष उत्कंठा हृदयात जेव्हा ठेवली तेव्हा रामचंद्र एक दिवशी आले आणि त्यांना कृपा दिली. अनेक वर्ष जेव्हा प्रतापरुद्र महाराजांनी उत्कंठा ठेवली तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी शेवटी त्यांना जवळ केलं. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी त्यांना काय म्हटलं? भूरिता. जेव्हा त्यांनी ते एक श्लोक गायला गोपीगीतातून की जे लोक श्रीकृष्णांचा प्रचार करतात ते सर्वश्रेष्ठ भूरिदा म्हणजे दे आर द ग्रेटेस्ट बेनिफॅक्टर्स. सगळ्यात महान वितरण करते कोण आहे? जे श्रीकृष्णाची लीला. ते जेव्हा ते श्लोक गाताय श्री चैतन्य महाप्रभू थांबा, तुम्ही सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहात, कारण तुम्ही आज मला गोपी गीत ऐकवताय. तर ज्यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी अनेक वर्ष दूर ठेवलं त्यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी हृदयाला आलिंगन पण केलं. पण त्या मधल्या काळामध्ये त्यांनी शिष्टाचार शिकवला, प्रतापरुद्र महाराजांच्या हृदयामध्ये उत्कंठा निर्माण केली. कधी मला कृपा मिळणार, कधी मला कृपा मिळणार, कधी मला कृपा मिळणार. आणि कृपा जितके वर्ष मिळत नव्हती तितके वर्ष त्यांनी त्यांचा शिष्टाचार सोडला नाही. त्यांनी म्हटलं नाही, बघा नम्र राहून काय फायदा झाला, जगन्नाथजींसमोर झाडू मारून काय फायदा झाला, कोण आहे इथे झाडू मारतो, कोणी? मी मारतो. आणि एवढं मारून पण श्री चैतन्य महाप्रभू मला दूर करतायत. सोड तो झाडू, सोड जगन्नाथ बलदेव सुभद्रांची सेवा. नाही, ते काय म्हणतायत,
शास्त्रांमध्ये लिहिलंय, वेळ लागू शकतो पण कृपा मिळणार. जगन्नाथ सगळ्यांना कृपा देणार. आपल्या बारामतीच्या मंदिरामध्ये मी कधीतरी इतर वेळेस गोष्ट सांगेन की किती भक्तांनी मला येऊन सांगितलंय, त्यांनी जगन्नाथ बलदेव सुभद्रांना प्रार्थना केली, 10 मिनिटांनी त्यांचं जीवन परिवर्तित झालंय. 10 मिनिटांनी त्यांनी जे मागितलं जगन्नाथ बलदेव सुभद्रांना, मंदिराच्या बाहेर आले आणि त्यांना ते मिळालं. पण आपल्या जीवनात जर ते घडत नसेल तर ती आपली परीक्षा आहे. श्री चैतन्य महाप्रभू आपली परीक्षा बघतायत. तुम्ही प्रतापरुद्र महाराजांसारखं थांबणार आहात का? तुम्ही आतुर होणार आहात का? की तुम्ही म्हणणार आहात ठीक आहे, कोणाला पाहिजे होती कृपा, एनिवेज मला काही कृपा वगैरे नको होती, नसेल द्यायची तर नका देऊ, मी चालली आपल्या मार्गी. श्री चैतन्य महाप्रभू आपली परीक्षा बघतायत. तर कदाचित आपण सार्वभौम भट्टाचार्यांसारखे असू की आपल्याला चटकन कृपा मिळाली. कदाचित आपण जगाई मधाई सारखे पापी असू, त्यांना आपण नित्यानंद प्रभूंमुळे कृपा मिळाली. कदाचित आपण प्रतापरुद्र महाराज असू, आपल्याला 4-5 वर्ष लागतील कृपेला. पण एक मात्र आहे, आज उद्या परवा श्री चैतन्य महाप्रभू सर्व प्रामाणिक भक्तांना कृपा देतात. श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया हे सर्व प्रामाणिक भक्तांना कृपा देतात. वेळ काळ हा महाप्रभूंनी वेगवेगळ्या भक्तांसाठी वेगवेगळा ठेवलाय. जर आपण महाप्रभूंच्या जीवनामधून हे तत्व शिकलो तर आपण कधी हताश नाही होणार. नेहमी आपण आपल्या आचरणावर, आपल्या विचारांवर, आपल्या वागणुकीवर एक अंकुश लावणार आणि नेहमी म्हणणार श्री चैतन्य मनोभीष्टम. तर ज्या आचार्यांनी, ज्या गुरूंनी श्री चैतन्याच्या मनाला जाणलंय, त्यांनी आपल्याला हे शिकवलंय, तत्रापि लौल्यम एकलम मूल्यम. श्रीकृष्णांची कृपा जर प्राप्त करायची असेल तर रूप गोस्वामी आपल्याला म्हणतायत तत्रापि लौल्यम. लौल्यम म्हणजे आतुरता. श्रीकृष्णांना प्राप्त करायचं आहे, होय, काय आहे तुमच्याकडे? धन, धनाने नाही श्रीकृष्ण मिळत. बुद्धी, श्रीकृष्ण नाही मिळत. समाजामध्ये स्थान नाही मिळत. खूप उच्च जन्म आहे प्रभूजी आमचा, नाही मिळत. मग काय म्हणतात? श्रील रूप गोस्वामी म्हणतात तत्रापि लौल्यम एकलम मूल्यम. जर तुमच्याकडे आतुरता असेल तर तुमच्याकडे श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करण्याचे पात्रता आहे. तर आपलं सौभाग्य आहे, जर आपल्याला पटकन कृपा मिळाली तर आपल्याकडे ती आतुरता राहत नाही. पण जेव्हा आपल्याला विलंब होतो तेव्हा आपण क्षणोक्षणी एकादशीच्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, प्रतिपदेच्या दिवशी रोज जगन्नाथ बलदेव सुभद्रांना प्रार्थना करतो. मी प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रयत्न करतोय, नम्र राहण्याचा प्रयत्न करतोय, निर्मत्सर राहण्याचा प्रयत्न करतोय. जे जगन्नाथ बलदेव सुभद्रांचे शत्रू आहेत त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न. एवढंच सगळं करूनही जर तुम्हाला मला कृपा देण्यामध्ये विलंब करायचा असेल, तुमची इच्छा, पण मी माझी आतुरता सोडणार. आपल्या मनामध्ये आतुरता जर असेल, ते आपलं खरं धन आहे. ते धन श्रीकृष्णांना आकर्षित करत. म्हणून आपण आतुरता कधी सोडायला नाही पाहिजे आणि श्रीकृष्ण नक्की आपल्याला प्रतिसाद देणार. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी, खूपच सुंदर उत्तर दिले. थँक्यू.